रीमा, ए रीमा, काय हो? अगं अचानक कुलकर्ण्यांकडे काय निघालीस? मला तिथे थांबायचं नव्हतं. का? का काय? स्वतःच्याच घरात बोलायची चोरी झाली मला. एक साधा विनोद केला तर त्याचा एवढा राग यावा? त्याला कुठं राग आला ग? त्यांनीही विनोद केला. अच्छा, म्हणून एवढं चिडून बोलला विनोदात. इतके दिवस वाटत होतं की हा बायकोचा बैल आहे, आता हा सासूचा पण बैल झालाय. भोसल्यांचा फॅमिली बैल. हा विनोद होता? नाही, हे खरं बोलते. घरात वातावरण चांगलं राहावं, सगळ्यांनी खेळीमेळीने राहावं म्हणून मी एक विनोद केला, तर माझ्यावरच उलटला. पटतंय मला, म्हणजे तू अगदी करेक्ट बोलतेस. हे बघ, प्रसंग बघून मी बोलीन वैभवशी. काही गरज नाही, काही गरज नाही. मीच ठरवलंय यापुढे रिॲक्टच होणार नाही. गुड. बाय द वे, तो पास्ता हॉरिबल होता. पतंग सोडा, माझे दात चिकटायची वेळ आली होती. काय हसता काय तुम्ही? आता चला, कुठे? आपण बाहेर जाऊन काहीतरी खाऊन येऊया. मला भूक लागली हो. चला. वैभव, चल लवकर, उशीर झालाय. हो. डबा तयार आहे, प्लीज नेण्याची तसदी घ्या. माझा कंगवा कुठे आहे? जागेवर ठेवला तर सापडतो. पुढच्या वेळेस नक्की ठेवीन. आत्ताच काय? तू ठेवलायस ना, मला कसा सापडेल? मनवा, मला नाही सापडत आहे. केस कसे विंचरू? वैभव, युअर इम्पॉसिबल. या. आता माझ्या पर्स मधनं घे आणि पासबुक पण घेऊन ये. वाटेत बँकेत जाऊन अपडेट करू. मला आज ऑफिस मध्ये लवकर पोहोचायचंय. उद्या जाऊ. कालही तू हेच म्हणाला होतास. उद्या नाही म्हणणार. हे सुद्धा तू काल म्हणाला होतास. हॅलो, हाय, बोल. हो हो हो, मला कस्टर्ड हवंय आणि कॉटेज चीज पण. नाही, खूप जास्ती नको. हा, 3-4 पाकिट सांग. हो चालेल, मी संध्याकाळी पिकअप करेन. ओके. आई 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 प्लीज, आपण संध्याकाळी गप्पा मारूया, मला लेट झाला. हा, बाय. पासबुक. अरे वा, मनात आणलं तर तू सगळं करू शकतोस. मनात आणलं तर तोच प्रॉब्लेम आहे ना. कंगवा. थँक्यू. वैभव, काय? हे काय आहे? बॅगेतल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढल्यास. मग त्याशिवाय कंगवा सापडला असता का? एवढ्या वस्तू आहेत त्या. बायकांच्या पर्स मध्ये ना हत्ती सुद्धा हरवेल. तुझ्या पण गोष्टी असतात. वैभव, व्हॉट आर यू डुईंग? टॉवेलने बूट नको पुसूस. किंचाळू नकोस. अंग पुसून झाल्यावरच पुसतोय ना, तसे धुवायलाच तर टाकायचंय. बरं, माझे सॉक्स आणि रुमाल कुठे? मी देणार नाही, स्वतः घे. आई नसली ना सकाळी की सगळा गोंधळ होतो. ओलेले छकुलं बाळच ना ते, सगळ्यासाठी आईच हवी. मनवा, मला टाय बांधून दे ना. तुला बांधता येत असेल तर बांध, नाही तर नको बांध. बांधता येतो ग, पण काय ना, आज मी जरा फिल्मी मूड मध्ये. फिल्म मध्ये कसं हिरोईन हिरोला टाय बांधते, सॉलिड रोमॅन्टिक असतं ना सगळं. बरोबर आहे,
पण त्याच्यासाठी हिरो हिरोईनची काळजी घेतो, तिच्याशी प्रेमाने वागतो, बर. तिच्याशी गोड बोलतो, कधीतरी तिच्यासाठी फुलं घेऊन येतो, तिच्या हातात एखादी गोष्ट पडली तर उचलतो, तिथे मी अख्खी पडली तरी तू उचलायला येणार नाही. सगळं प्रेम इतिहासात जमा झालं. काहीही इतिहास जमा झालेला नाहीये. हा, तुझा नवरा जरा ओल्ड फॅशन आहे. ओल्ड फॅशन बायको करायची ना. नको, होशील ना हळूहळू तू पण ओल्ड फॅशन होशील. ओल्ड फॅशन ऍक्च्युली तू कधी ओल्ड फॅशन होऊच शकत नाहीस. तू मॉडर्न जाग्यातनच पडलेली आहेस. म्हणजे तुला म्हणायचंय काय? नाही म्हणजे पोहे, खिचडी, थालीपीठ याच्यापेक्षा जास्त तुला पास्ता, कॉर्न चीज, कस्टर्ड हे जास्त आवडतं ना. खाताना बरं वाटतं ना. हो, पण रोज रोज कशाला? पोट वाढलं तर म्हणशील गरोदर बाईसारखं पोट दिसतंय. लिमिट. ते म्हणतात ते खरं आहे. अख्खं जग फिरलं ना तरी लिंबू, तूप, मेथकूट, वरण भात ह्याच्याशिवाय पान हलत नाही कोबरा लोकांचा. अर्थातच, म्हणूनच म्हणतात ना इथे पाहिजे जातीचे. अच्छा ठीक आहे, मग जाऊन जीव द्या त्या आमटीच्या भांड्यात. तू काही म्हणालीस ना तरी माझं काही मत बदलणार नाही. कारण दडपे पोहे, तांदळाची उकड यात जी मजा आहे ना ती तुझ्या ऑर्डर केलेल्या पिझ्झा मध्ये नाहीये. एक दोनदा मागवला तर सारखं सारखं ऐकून दाखवू नकोस. आणि एवढे दडपे पोहे खायचेच आहेत ना तर संध्याकाळी बस माझ्या बरोबर कांदा चिरायला. आमच्या बाबांनी कधी कांदा चिरलेला आठवत नाहीये मला. अदर लिमिट वैभव, अगदी आईचीच भाषा बोलतोस. काय? त्यांच्यासारखं तुलाही नाही आवडत ना मी कुकिंग केलेलं. ठीक आहे, आजपासून मी किचन मध्ये जाणारच नाही. संध्याकाळी डान्स क्लासला जाईन आणि तो वेळ सत्कारणीला. मग सांगा आईला दडपे पोहे बनवायला. आणि मग बाळाची शू वगैरे झाली ना की त्यांनाच तुला झोपवायला पण सांग. हा, माइंड युअर लँग्वेज. आता का झोमलं ना? आजपासून मी डान्स क्लासला जाणार. माझी परवानगी नाहीये. मागितलीये कुणी? सॉफ्टवेअर इंजिनियर भ्रमात राहू नका. ही फालतूची नवरेगिरी मी सहन नाही करणार आहे. माझं तोंड बघा, लोक म्हणून मॉम रोज मॉर्निंग वॉकला जातात आणि बाळाची दादागिरी वाढतच चालली आहे. चल निघूया. माझं मी ठरवीन, तुझा. म्हणजे ऑफिसला येणार नाहीये? मलाही स्वतंत्रपणे विचार करता येतो मिस क्रिएटिव्ह डिरेक्टर. ए चल चल, नाटक करू नको. चल. गेट लॉस्ट. What? हो, बरोबर ऐकलंस तू. गेट लॉस्ट. परवा पेपरला विचारलं होतं, जगातला सगळ्यात मोठा प्राणी कुठला? हा, ब्लू व्हेल. बर. हो, अहो, तो खूप मोठा असतो. म्हणजे आपलं साधारण ते बास्केटबॉलचं कोर्ट असतं ना 100 फुटापर्यंत, हो. तेवढा. आणि त्याचं वजन भरतं 180 टनापर्यंत. बापरे, हो. भयंकरच प्रकार म्हणला पाहिजे हो, ग. खरंच. आणि सगळ्यात लहान प्राणी कुठला? लहान, हा, हे थायलंड मधलं ते बंबल बी बॅट. अहो, इंचभर सुद्धा नसतं माहितीये. वा, दाद दिली पाहिजे तुझ्या बुद्धिमत्तेची. मला सांग, सगळ्यात कुरूप प्राणी कुठला? मनवा. काय? येते. मनवा. आलात? ओ येस. तू कुठे निघाली? ऑफिसला. एकटीच? हो. आणि वैभव कुठे? घरी. म्हणजे तो नाही येते? नाही. का तो बोलला नाही काही तुला? नाही, तुम्हीच विचारा ना, तुम्हाला सांगेल. म्हणजे मला ऑफिसला जायला उशीर होतोय, मी येते. ही अशी काय वागली आज? आज हा, मी आज नाही येते ऑफिसला. हो, जरा तब्येत ठीक नाहीये.
हो हो, घरी बसूनच करणार आहे सगळं. झालंय माझं साहेबांशी बोलणं, आणि ते ऑडिटवाले आलेच तर दोषाला माहितीये काय करायचं. आणि अगदीच काही लागलं तर फोन कर. ओके. काय रे, काय झालं? पुढे काय? ऑफिसला का नाही गेलास? नाही गेलो. नाही गेलो म्हणजे काहीतरी कारण असेलच ना. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे का? आणि असलंच तर दरवेळी ते सांगितलंच पाहिजे. हे बघ, नसेल सांगायचं तर नको सांगूस, पण एवढं तर सांग की मनवा एकटी का गेली ऑफिसला? कारण मी नाही गेलो तिच्या बरोबर म्हणून. पण तू का नव्हतास? कारण मी इथे आहे. वैभव, तू नीट उत्तर देणार आहेस का? आई, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय ना तुला. आणि ती एकटी का गेली आहे याचं उत्तर जर तुला हवं असेल तर ते तिलाच विचार. का रे चिडचिड करतोयस तू एवढी? आई, ज्या प्रश्नाचं उत्तर मला नाही माहित ते मी तुला कसं सांगू? मनवा एकटी ऑफिसला का गेली, इतका साधा सरळ प्रश्न आहे आमचा. मला खरंच माहित नाही. वैभव, भांडलात का तुम्ही? हो. म्हणून तू ऑफिसला गेला नाहीस? नाही गेलो कारण माझं पेंडिंग काम मला घरी बसून करायचं. मी साहेबांशी पण बोललो, ते म्हणाले ठीक आहे आज नाही आलास तरी चालेल. नेमकं काय झालंय तुमच्यात? काही सांगण्यासारखं खरंच काही झालं नाहीये. आणि प्लीज आता अजून प्रश्न नको, माझं इथे काम खोळंबलं. काय झालं असेल हो या दोघांमध्ये? झालं असेल काहीतरी आणि सगळेच भांडतात. आपल्यात सुद्धा छोट्या मोठ्या कुरबुरी होतातच की. मी मनवाशी बोलणार आहे. तू असं का गृहीत धरतेस की तिचीच चूक होती म्हणून? वैभवचा दोष नव्हता कशावरून? मग तुम्ही बोला वैभवशी. हे बघ, प्रॉब्लेम त्यांचा आहे, तो त्यांचा त्यांनी सॉर्ट आउट करावा. आपण कशाला मध्ये पडायचं उगाच? नेमकं काय झालं असेल? क्रिएटिव्ह माय फूट. गो टू हेल विथ युअर क्रिएटिव्हिटी अँड द थर्ड क्लास आयडिया. मला 1 तासाच्या आत रिझल्ट पाहिजे, तर या प्रोजेक्टला तुझी गरज नाही असं समज. लीव. काय टेम्परेचर काय? 50+. बापरे. म्हणजे प्रकरण आता बाहेर गेलेलं दिसतंय. जवळ तात्कालिक कारण काय? फॅमिली ड्रामा. कोण? नवरा, सासू का सासरा? नवरा सकाळी वैभव बरोबर भांडलीये. भांडणाचं काही कारण कळालं का? आय डोंट नो, पण तो खूप वाईट वागला म्हणाली. वाटलंच होतं मला. म्हणजे? मी आधीच सांगितलं होतं यांचं नाही जमणार. का? अगं, उद्योगपती भोसलेंची एकुलती एक कन्या हा, आणि ती सुद्धा अशी. अशी म्हणजे? अगं अशी म्हणजे ह्या टेम्परमेंटची. आणि मुळात ती त्या मिडल क्लास घरात कसं काय राहणार होती तेच कळत नाही मला. म्हणजे? अगं म्हणजे तिचा जन्म जेवण करा, डबे भरा, धावपळ करा, सकाळी लवकर उठा यासाठी नाही झालेला. तुला माहितीये ती जेव्हा घरगुती बोलते ना, म्हणजे मी वैभवला डबा दिला, मी माझ्या सासूबाईंना अमुक दिलं, मी माझ्या सासऱ्यांना तमुक दिलं, मला खरंच तेव्हा खूप हसू येतं. आणि कधी कधी खूप वाईट सुद्धा वाटतं. लग्न आधीचा रोमॅन्टिसिझम लग्नानंतर नाही राहत. मला माझ्या नवऱ्याला सुख द्यायचंय, मला माझ्या सासू सासऱ्यांना आनंदी ठेवायचंय, ह्या सगळ्या फॅन्टसीज राहतात. कारण वस्तुस्थिती खूप खूप वेगळी असते. काय होती मनवा आधी आणि आता काय झालंय तिचं. पण ते दोघं खूप प्रेम करतात रे एकमेकांवर. असं नको व्हायला पाहिजे होतं त्यांच्यात. मला आधी डाऊट होताच, पण आता खात्री पटायला लागली. डाऊट होता का असं व्हावं ही तुझी इच्छा होती? तुला काय वाटतं असं? आम्हाला सगळ्यांना माहितीये तुला मनवा आवडते. हो ना, म्हणूनच तिचं वाईट झालेलं मला नाही आवडणार. मला मान्य आहे की मला ती अजूनही आवडते, पण तिच्या डोक्यात कायम वैभव आणि वैभवच आहे. पण एवढं नक्कीच सांगतो, तिला माझी केव्हाही गरज लागली ना, आय एम ऑलवेज देअर.
काय काय झालं? काय नाही, तुझ्या तिला धीर दे, तिला मॉरल सपोर्टची गरज आहे. मला वाटतं माझ्यापेक्षा तू जास्त चांगला मॉरल सपोर्ट देशील तिला. का बेचैन आहेस एवढा रे? का मी का बेचैन होईन? मी बघते तुझ्याकडे मागासपासून वैभव, तुझं कशातही लक्ष लागत नाहीये. आई तू मला का ऑब्झर्व करतेस? वाय डोंट यू लिव्ह मी अलोन? कारण तू डिस्टर्ब आहेस आणि तू त्याचं कारणही आम्हाला सांगत नाहीयेस. मी आज जाऊन काम करतो. हा पळपुटेपणा झाला. आई तुझा प्रॉब्लेम काय आहे? तू मी हो, परिस्थितीपासून पळण्यापेक्षा ती स्वीकारणं चांगलं. म्हणजे नेमकं काय करू मी? म्हणजे मनवाला फोन कर आणि तिला सांग की मी माफ केलंय तुला. मी तिला माफ करण्याचा प्रश्नच येत नाही, कारण चूक माझीच आहे. मीच भांडलोय तिच्याशी. ऐकलं श्रीमा? आता काय म्हणणं आहे तुझं? हे बघा, मी आपली दोघांमधली भांडणं मिटावीत म्हणून प्रयत्न करते. ते मिटेल ग, तू नको काळजी करूस. वैभव, हे बघ आता उगाच इगो ट्रिप नको. तो फोन उचल आणि मनवाला सॉरी म्हण बघू. अरे सॉरी म्हणण्यात काही गैर नाहीये, तिला बरं वाटेल. 10 वेळा मी फोन केलाय, ती माझा फोनच उचलत नाहीये. कशी आहेस? ओके. ओके असताना एवढा आरडाओरडा कधी होत नाही, आणि काही कारण असताना तर नक्कीच नाही. थोडा भांडण झालं माझा वैभवशी. तू वैभवशी भांडलीस का वैभव तुझ्याशी? थोडं तो, थोडं मी. खर तर वैभवचा स्वभाव भांडकुदळ नाही. हल्ली छोट्या मोठ्या गोष्टींवर वाद होतात, त्यात त्याचा दोष नाहीये. कारण घरी पण थोडी थोडी चिडचिड होते, आणि ह्या सगळ्यावर मी कसं रिॲक्ट करायचं मला कळतच नाही. प्रत्येकाची मर्जी कशी सांभाळायची. आता बघ ना, मी दमले होते म्हणून मी पिझ्झा ऑर्डर केला, तर त्याचा पण इश्यू झाला. हल्ली आपल्या घरी नाश्ता बनतच नाही, बाहेरून रेडीमेड पिझ्झा ऑर्डर करतात. काय कारण झालं वादाचं? ऍक्च्युली मी वैभवला भेटलेलो आहे, मला तो असं नाही वाटत. असं नाहीये रे, मला हल्ली घरी शिकवणी मिळते ना. कसं आहे ना, मी जर काम नाही केलं तर काम नाही केलं म्हणून कंप्लेंट होते. मी केलं की खुसपटा काढायची. म्हणजे मीठ जास्त पडलं तर मीठ स्वस्त झालंय की काय असं ओरडतात. लिंबू पिळला तारे रे, किती लिंबू पिळला, माझे दात वाचायला लागले असं ओरडतात. लिंबू कमी पिळला तर लिंबाचे भाव वाढले की काय असंही ओरडतात. आणि नंतर आईचीच री वैभव ओढणार. म्हणून यात दोष तुझा नाही, वैभवचाही नाही. दोष परिस्थितीचा आहे. तुझ्या लग्न आधीचं आयुष्य आणि लग्नानंतरच्या आयुष्यामध्ये खूप अफावत आहे. ही मिडल क्लास माणसं असतात ना, त्यांच्या खूप अपेक्षा असतात ज्या तू कधीही पूर्ण करू शकणार नाहीस. जेवण बनवा, घराची स्वच्छता ठेवा, सगळ्यांची मनं राखा, हे तुला कसं शक्य आहे?
पण तरीही मी सगळं करतेय ना. पण कोणालाच त्याचं कौतुक नाहीये. मॉम ना नाहीये ठीक आहे, पण वैभवला पण नाहीये. वा, काय टायमिंग, त्याचाच फोन घे. सकाळपासून 5व्यांदा वाजतोय. अगं मग घे ना. नाही नको, माझी चिडचिड होईल आणि मला वाद वाढवायचा नाही. अगं पण मग त्याची काळजी वाढेल ना. त्याला जर काळजी असती तर सकाळी भांडलाच नसता माझ्याशी. मनवा, ही लव्स यू. आय नो अँड आय ऑल्सो लव्ह हिम. पण मला राग येतो त्याच्या दुटप्पी वृत्तीचा. आधी सगळं ठरवायचं आणि मग कच खायची. आईला काय वाटेल, बाबांना काय वाटेल. अगं जगातल्या सगळ्याच नवऱ्यांचा हा गोळ आहे. बघ परत त्याचा फोन घे ग. मी नंतर फोन करते.